अगं ऐकलंस का ग? पोर आली की ग आपली, पोर आली की ग आपली. ये की बाहेर बघ तरी. अगं अंगणात कोण आलंय बघ तरी. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे. माझ्यावरून ओळायचे. तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, बोरी थोडं गाल पुढं कर की काय. आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, बोरे चल की ग घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. चल घरात. तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानामध्ये आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुख घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पुरी. काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असत. एक घास चिवूचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं, त्या बापाच्या मुखात जिवंतपणे या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी. किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे आता. एका गावाला काय ग, पंचक्रोशीला पंच पक्वानाचं जेवण मी घालू शकते पुरी.
पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी? पुरी कशी आहेस? एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई आता खाली येऊन माझ्या गालाचं बुक नाही घेणार पुरी. फोटोतली आई खाली येऊन आता, अरे नालायकानो, जरा लाज वाटली पाहिजे रे, म्हणून म्हणत असतोय ही लहान पोरं बसवत जाऊ नका, कार्यक्रमाचा सत्यानाश करतात. यांना काही कळत नाही, फक्त गंमत दुसऱ्यांची बघायला. जरा तुमच्या पाया पडतो, शांत बसा. मोरे सर, पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना सांगा 5वी 6वीची पोरं एक बसवू नका, नाही तर मी कार्यक्रम करणार नाही. ए पोरे, 25 वर्ष उलटून गेली आणि 25 वर्षानंतर पोरे, आता ती माझी आई घरातून बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा मला दिसत नाही. आणि माझ्या गालावरून हात फिरवणारी ती माऊली आता मला दिसत नाही बघ पोरी. ए, आला श्वास, गेला श्वास, जीवा तुझं रतांतर. आला श्वास, गेला श्वास, जीवा तुझं रतांतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज मी माझ्या छत्रपतींच्या समोर तुमच्या काळजामध्ये पेरतो आणि मी तर थांबतो माझ्या लेकरानो. ए, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, ए, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुक घेत नसती. पोरानं, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी तुम्ही ओतलेत, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पुरी. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा. ज्या देवीचं नाव आई आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. हे पोरींनो, कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का? नीट ऐका र सत्य, हे वास्तव ऐका. कोणतं गुगल तुला सांगणार नाही, कोणता इन्स्टा तुला सांगणार नाही, कोणत्या फेसबुक वरती तुला हे सापडणार नाही. हे पोरी, बापाची टाच, बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का पोरीनो? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला पोरी, 100 भेगा पडल्यात बघ. पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही पोरी. कारण माझं लेकरू पोरीनो, पाटेच्या थंडीमध्ये अंगावर चादर ओढून तुम्ही झोपलेला असता माझ्या लेकरानो. पाटेच्या थंडीमध्ये तेव्हा कुठल्या तर शेतामध्ये तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो बघ पोरी. कुठल्या तर शेतामध्ये रात्रीच्या 12 वाजता चिखल तुडवत
फक्त तू दिसत असतीस. माझ्या लेकराला एक बूट घेऊन द्यायचं आहे. माझ्या लेकराला एक सोन्याची अर्ध्या तोळ्याची सोन्याची चेन करायची आहे. माझं लेकरू आता 11वीला जाणार. माझ्या लेकराला शहरामध्ये घालायचं आहे. माझ्या लेकराला आता लई मोठं करायचं आहे. लई मोठं करायचं आहे. पोरी तुझ्या डोळ्यासमोर तुझा बाप असतो. पोरा फक्त तुझा त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकता. कार माझ्या लेकरानो, पोरी आईला काय म्हणतीस? मला मोबाईल दे बा मला मोबाईल दे, नाहीतर मी शिकत नाही बघ. ए आई आई म्हणते, आई म्हणते मी काय तर पोरी मी काय तर करते गप. तुझ्या बापाला सांगते गप. उपाशी ग भुकावलेला बाप. कारण तू आता आईला धमकी दिलेस. मी काय तर करून घेते बघ. मी मरती बघ. उपाशी ग. शेतातून आलेला तो उपाशी बाप अन्नाच्या ताटावर बसतो बाग. पहिला घास मुखामध्ये घालतो आणि तुझी आई हळूच म्हणते, अहो लेकीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. अग तोंडातला घास ग काढता येत नाही. तोंडातला घास काढता येत नाही. म्हणून तुझा बाप ग कसा तर तो घास गिळतो. हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो की ग पोरी. भरलेल्या ताटावरून गावात कुठल्या तर मित्राकडे जातो. 20,000 रुपयाची गरज आहे, देशील का? यावेळचा कांदा गेला रे गेला. तुझं पैसे देतो. मित्र नाही म्हणाला तर कुठल्या सोसायटीमध्ये जातो आणि शेवटी कुठल्या तर सावकाराकडे जाऊन 10% पैसे काढतो. पोरी तुझ्या हातावरती मोबाईल आणून ठेवतो. आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. पोरी रात्रीची आई म्हणती, पोरी 12 वाजले की ग. झोप की ग. काय करतीस ग? मोबाईलवर काय बघतीस ग? तर आईलाच तत्वज्ञान शिकवता. तुला काय कळतं? गप झोप बघ. तुला काय कळतं? पोरी तुला काय कळतं? म्हणून त्या आईला नको तसं बोलता. आणि कुठला तर कोण कुत्रा तुला माहित सुद्धा नाही. आणि त्याच्याबरोबर 2-2 तास चॅटिंग करत बसता तुम्ही. कुठल्या तरी इन्स्टावरून मेसेज येतो आय लव्ह यू म्हणून. कोण कुठला हरामखोर कुठं काय आहे तुम्हाला माहिती नाही. आणि त्याच्यावरती 2-2 तास तुम्ही वाया घालवता. आई बापाला तुम्ही धोका देता पोरीनो. का ग पोरी? पोरा ऐक रे माझ्या लेकरा. ऐक माझ्या लेकरा. थांब तू थांब. ही नालायक आहेत मी बघतो. नाही मला माहिती आहे सगळं. आणि माझ्यावरती नंतर हिच्या बापाची माझी भांडणं होणार मला माहिती आहे. पण ह्यांना कसं सुधारायचं तेही मला माहिती आहे. जरा थांब. जरा साऊंड मला साथ देणं थोडासा, नाहीतरी ह्यांना मी बघतो. जरा थांबतो. जरा माणुसकी असली पाहिजे. माणुसकी. घरातल्या 3-3 वर्षाच्या लेकीवर अत्याचार चाललेत हरामखोरानो. आणि तुम्ही व्यसन करत फिरायला लागलाय. पालकानो, एवढी शंड आणि नामर्द पिढी आम्ही घडवायला लागलो. या राष्ट्रात लाज वाटली पाहिजे आम्हाला. माझं वाक्य लिहून घ्या. तुम्ही मला कठोर शिक्षा द्या. मला फासावर द्या भर चौकात. पण साला हे सांगणारच मी. सांगणार. ऐक. IPLच्या रना मोजत बसलो बघा आम्ही. आयपीएलच्या रना मोजत बसलो आम्ही. यानं एवढ्या रना काढल्या आणि त्यानं तेवढ्या रना काढल्या. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. त्यांच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवतो. त्यांच्यासाठी आम्ही फटाक्या वाजवतो. पण तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या या गावच्या रस्त्यावर, याचा हिसाब पोरानं तुम्ही ठेवला का माझ्या लेकरानं? याचा हिसाब तुम्ही ठेवला का? कुठला तर एक पडद्यावरचा नायक म्हणतो विमल खा, गुटखा खा, 3 पत्ती रमी खेलो. कुठल्या तर सिनेमा बघून ढसा ढसा तुम्ही रडता. पण आयुष्यभर आई आणि बाप तुमच्यासाठी झिजत आला.
तो आई बाप मात्र तुम्हाला कळाला नाही. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरा. पोरी, फक्त तुझ्या आयुष्यातली 10 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेत नाही बाग. फक्त एक काम करायचं बाग, पळत पळत जायचं, पळत पळत जायचं. त्या आईला आता 2 प्रश्न विचारले. कुठला प्रश्नात आईला विचारायचा नाही माझ्या लेखी. पोरा, कुठलाच प्रश्न आता आईला विचारायचा नाही. त्या बापाची घरामध्ये वाट बघायची बाग. त्या बापाची घरामध्ये वाट बघायची बाग. संध्याकाळचे 5 वाजलेत, अजून बाप आला नाही. 6 वाजलेत, अजून बाप आला नाही. संध्याकाळचे 7 वाजले, अजून बाप आला नाही. आज त्या बापाची वाट बघायची बाग. संध्याकाळचे 8 वाजले. आई म्हणेल, काय झालं पोरी, कोणाची वाट बघते? जेव की, झोप की, उद्या शाळेला जायचं नाही का? त्यावेळेला आईला सांगायचं, नाही 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 नाही, मला पप्पांना भेटायचंय, मला पप्पांना भेटायचंय. आज मला माझ्या बापाला डोळे भरून बघायचंय. पोरीनो, त्या बापाची आज वाट बघायची पोरा. पोरा, त्या बापाची आज घरामध्ये वाट बघायची बाग. आणि ज्या क्षणाला तुझा बाप तुझ्या समोर येईल माझ्या लेकरा, ज्या क्षणाला तुझा बाप तुझ्या समोर येईल, एकच काम करायचं पोरी, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायचे. एवढ्या घट्ट मिठी मारायचे, एवढ्या घट्ट मिठी मारायचे, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं, काय झालं? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? बाई काय बोलली का? आई काय बोलली का? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा, मला कोणी काही नाही बोललं. पप्पा, पप्पा, मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं. हे पप्पा, पप्पा, तुम्ही मला, पप्पा, मला खूप आवडतं पप्पा. त्यावेळेला तुझा बाप म्हणाल, तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग, त्याची चमडीच लोळवतो. नाही हो पप्पा, दादा पण काय नाही बोलला. पप्पा, जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पप्पा, जेव्हा मी 1 वर्षाची होती, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा, आता मी मोठी झाली पप्पा. पप्पा, लहानपणी मला माझी आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती, आणि जसं पप्पा तुम्ही माझ्या समोर येत होता, पळत पळत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारत होती, आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा, पप्पा, आईनं मला मारलं पप्पा. पप्पा, पप्पा, आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये, अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. पप्पा, अगदी राणी सारखी, परी सारखी, अगदी वाघिणी सारखी पप्पा, मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल 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 चल. पप्पा, माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा. माझा घोडा, ट्रिपल शार्प आवाज वाढव, माझा घोडा, म्हणून मी पप्पा, पप्पा, अंगणभर तुम्हाला मी फिरवत होती पप्पा. पप्पा, पोत 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 म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा. तुमच्या खांद्यावरून मी गावभर फिरत होती पप्पा. पण पप्पा, आता मी मोठी झाली पप्पा, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला जर काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर मी येत नाही पप्पा. पण पप्पा, आज गेली होती पप्पा, आज गेली होती पप्पा, आज गेली होती. आज आपली शिवजयंती निमित्त पप्पा, आज माझ्या शाळेमध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली मी पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. पुरीनो, माझ्या लेकरानो, अरे
त्या सोशल मीडियावर तुम्हाला सगळे फसवायला बसलेत की र, आणि हे तुम्ही त्यांच्या विळख्यामध्ये अडकू लागला. पण आज घरी जाऊन त्या बापाला कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. हे बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बाग, हे बापाची किंमत त्या पोराला विचार. हे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं माझ्या लेकरानो. हे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. हे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. हे 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. हे त्या पोराला हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? तुझ्या बापाचं नाव काय? हे हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत, आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. हे 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत, एखादा घास मला भरवत. कोणीतरी म्हणल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. हे बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. हे तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, हे ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभाय. बाप, हे ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या दिदे, ए आवडलाय काय र शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो. हे पोरानो, ती सगळी महागडी कपडे तुमचे होतात, त्या सगळ्या वस्तू तुमच्या होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. हे आणि सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. आणि बिना बापाचं पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं. हे बिना बापाचं पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतं, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असते. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणता, या आय का, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला, आय मला ग, आय मला ग. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट, गप रडू नको. ए पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत, आणि आईला माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून हंबरडं फोडून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा, ए बाळा, अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं. गप की र गप. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मी मांडला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की र पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग. गप रडू नका. 2 दिवसाने येणार आहेत माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू बसत आपल्या आईला म्हणता, या आय ग, नको मला शर्ट आय, तू रडू नको आय, तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय, तुला जर काय झालं तर मी कोणाला मिठी मारायची आय. या आय मी शिकणार आय, मी शिकणार आय.
मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा पैसा कमवणार आहे, चांगल्या मार्गाने एवढा पैसा कमवणार आहे, प्रत्येक सणाला नाही, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे, एवढा शिकणार मी आहे, एवढा शिकणार मी आहे. पोरानो, छत्रपतींची शपथ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पण पोरानो, तुमच्या हातावरती विमल, तुमच्या हातावरती गुटखा, तुमच्या हातावरती गांजा, तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास, तुमच्या हातामध्ये सिगारेट देणारे तुम्हाला तुमचे आदर्श वाटू लागले. पोरानो, त्यांच्यासाठी तुम्ही रडू लागला, त्यांचे स्टेटस तुम्ही ठेवू लागला, आणि घरातला आई बाप मात्र तुम्ही पायाखाली घेऊ लागला. छत्रपतींचे विचार तुम्ही पायाखाली घेऊ लागला. कारण माझ्या पोरानो, माझ्या लेकीनो, शेवटचा एकच संदेश तुला देतो आणि मी इथं थांबतो. बघ, हे बघ, पाठीमागे येऊन तुझा बाप बसलाय बघ, सकाळ सकाळी बाप बसलाय बघ. पोरा, ज्या बापावर हसतोस, शाळा कॉलेजच्या गेट मध्ये ज्या आई बापाचा उद्धार तू करतोस, आई बापावरून घाण 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 शिव्या तुम्ही घालताना, तो बाप बिचारा तिथं येऊन बसलाय बघ. या बापाला पोरी बघायचं नाही बघ, तुझ्या सलीचं पैसा भरायला येतो तेव्हा तुझ्या बापाला बघायचं नाही, तुझ्या हातावरती मोबाईल आणून ठेवणारा तुझा बाप, त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असल तर एक काम करायचं माझ्या लेकरांनो, बापाला जर बघायचं असल, तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ पुरी. बापाला जर बघायचं असल, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये 2 वाजता बघायचं. पोरानो, त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरा, बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो बनियन फाटली, अंडरवेअर फाटली, घ्या की हो स्वतःसाठी. गप ग, पोरगीची 9वी आहे बघ, पोरगा आता 10वीला जाणार आहे बघ. अगं माझी जुनी कपडे कोण बघताय ग, माझी लेकर शिकतायत ग. ग बस, शेवटी तुझी आई जाती बाजारात आणि तुझ्या बापासाठी 4 कपडे घेऊन येते, तेव्हा तुझा बाप अंगावर कपडे चढवतो. नालायकानो, हातामध्ये मोबाईल घेऊन 4 ट्रिबल कमी झालाय, साऊंड सगळा पडलाय, उचल साऊंड सगळा. हातामध्ये मोबाईल घेऊन 4 तास सोशल मीडियावरती बसतात. नालायकानो, पण आई बाप ऐकायचा ना, आई बापाची सेवा करायची म्हटलं की आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. थांबतो इथं, पण थांबत असताना पोरा, बाप तेव्हा मरतो, बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसन करतं, तेव्हा बाप मरतो. बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं. ऐक, समोर छत्रपती आहेत आणि छत्रपतींची आण आहे. नीट ऐकायचं रे नालायकानो, कितीही ऊन लागू दे, असे अनेक उन्हाळे तुझ्या बापानं झेलले नालायकानो, तेव्हा अंगावरती हा ब्लेझर आलाय पुरी. तुझ्या पायात आणि तुझ्या ताटामध्ये 3 वेळचा अन्न पडतं ना रे हरामखोरा. ज्या आई बापाचा उद्धारण घाण शिव्या देतोस, त्याच मुखात तुझ्या आई बापानं अन्न घातलंय रे. नालायक, हे कोणी सांगणार नाही सांगणार कोणी, पण मी सांगतोय, नीट ऐका रे. हे बघ, समोर छत्रपती आहेत, औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे आणि औरंगजेबाच्या 50वा वाढदिवसाला छत्रपती शिवाजी राजे आग्र्याला निघालेले आहेत आणि 9 वर्षाच्या संभाजी राजांनी आपल्या बापाचा मनगट पकडलेला आहे आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर 9 वर्षाचे संभाजी राजे दाखल झालेले आहेत. त्या क्षणाला छत्रपती शिवाजी राजांना कैद झाली, छत्रपती शिवाजी राजांना कैद झाली, मृत्यूच्या दारामध्ये आपला बाप उभा आहे. 9 वर्षाच्या संभाजी राजांना कळालं, त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजी राजे आपल्या वडिलांना म्हणतात, आबासाहेब
जोपर्यंत आपण सुरक्षित महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही जाणार तोपर्यंत हा 9 वर्षाचा संभाजी राजा आपल्या पाठीशी उभा आहे. आबासाहेब आपल्या पाठीशी उभा आहे. 9 वर्षाचे संभाजी राजे. आणि नालायकांना आमच्या हातामध्ये तंबाखू येऊ लागली, आमच्या हातामध्ये मावा गुटखा येऊ लागला. कुठल्या तर पडद्यावरच्या नायकाचा आदर्श घेऊन आम्ही हे पोरींचे खून करायला लागलो, डोक्यामध्ये दगड घालायला लागलो. 10वीचं पोरग सुरा घेऊन पोराला मारून टाकतं. 8 वर्षाच्या चिमुरडीवर 2-2 नराधम कुत्रे लागले. ए थांबतो बाग, थांबतो. तिला घ्या, घ्या तिला सावलीमध्ये घ्या. थांबा थांबा शांतपणे, तिला सावलीमध्ये घ्या. ताई उचल. मॅडम बाकी खाली बसा. फक्त तिला सावलीमध्ये पाणी पाणी काही नाही. बाकी सगळे शांत, शांत रे, शांत. पाणी दे तिला, साखर दे थोडीशी. या डोळ्यातल्या अश्रूंना ताकद मानवायची आहे. हे अश्रू आपल्या आई बापासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी, महामानवांच्या विचारांसाठी आलेले अश्रू आहेत. या अश्रूंना पाठीमागे दंगा नको. तिला फक्त थोडस ऐक, साखर वगैरे द्या तिला. शांत. ऐक ऐक पोरी, पोरा, तुझा बाप तेव्हा मरतो ज्या वेळेला तुझ्या खिशामध्ये तंबाखू आणि गांजा सापडते. म्हणून आज मी पोरा आलोय. आई बापानं दिलेलं सुंदर शरीर व्यायाम करायचा आहे, या शरीराला न्याय द्यायचा आहे. व्यसनाच्या विळख्यामध्ये हे शरीर नासवायचं नाही. पोरी हे बघ, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. तुझ्या बापाची खरी कुस्ती केव्हा सुरू होते तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. पोरीनो, ज्या क्षणाला तुमचं लग्न ठरतं, ज्या क्षणाला तुमचं लग्न ठरतं, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पाय मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं. 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरं, माझं लेकरं पळत पळत आज आज भर्र करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो बघ. रडू नकोस का, रडू नको. रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे आणि तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता, पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता. म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा पप्पा, पप्पा आज घरी लवकर या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. आणि तुम्ही जर घरी लवकर नाही आला तर पप्पा मी उपाशी झोपेन बघा पप्पा. आणि खरंच ग, मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू मला आता या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही. पप्पा हो पप्पा, पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा. म्हणून माझ्या उशाला बसणार, माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा एक 100 रुपये देता का हो, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पप्पा आईला सांगू नका, आई मला लई ओरडती. बापानं तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा. पण उगाचच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू, माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही की ग पप्पा. हो पप्पा. पुरी, तुझा बाप तुझ्या आईला ओरडत असतो बघ. पण तुझ्या बापाला जर रडायला आले तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो. पोरी हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते, अहो अहो डोळं का हो लाल झालं. त्यावेळेला तुझा बाप तुझ्या आईला म्हणतो, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरे हा तुझा बाप आहे आणि या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. थांबतो इथं बाग. पण थांबत असताना सांगू दे बाग, हे बाग नीट ऐकायचं. काळजाची दरवाजा उघडा ठेवणे नालायकानं, पोरानं. बापानं मोबाईल नाही दिला म्हणून नालायका आत्महत्या करतोस तू, निघून जातोस आणि तुझा आई बापटाचा घासून घासून मरतो. त्या मोबाईल वरून, त्या इंस्टावरून नको ते चाळी करू लागला आणि घरातला आई बाप तुम्हाला कळना. इकडे बघ, पोलीस स्टेशनला असा बाप उभा आहे बघ. नीट ऐकायचं. अखंड राष्ट्रभर मी सांगतोय, अंगावर ते सगळे ट्रोलर्स घेऊन सांगतोय, अनेक धमक्या घेऊन मी सांगतोय, पण सांगत राहणार.
छत्रपतींचा आशीर्वाद आहे. हे बघ पोरी, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बघ, तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे बघ. बापाचा शर्ट सगळा अश्रूने भिजलेला आहे, आईचा पदर सगळा अश्रूने भिजलेला आहे, पोलीस स्टेशनची जमीन सगळी अश्रूने भिजलेली आहे. आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब साहेब काय वाटेल ते करा साहेब, पण माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, आणि माझी पोरगीच परत आली नाही साहेब, माझी पोरगीच परत आली नाही साहेब. माझ्या लेकीला शोधून काढा साहेब, माझ्या लेकीला शोधून काढा. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतरी हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. हे तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची जशी लायकी नाही, हे असा कुठला तर कुत्रा येतो बघ पोरी, तुला सगळं काही फसवतं बघ. फेसबुकवरचे फोटो त्याचे वेगळे बघ, हे तुला दाखवलेलं घर वेगळं बघ, खिशाचा पैसा कुठून हरामखोर घेऊन येतो तुला सुद्धा माहित नसतं बघ. हे आणि तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. आणि 20 वर्ष तुझ्या आई बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असतं, आणि तुमच्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? हे पोरीनो, हे प्रेम ऐका, हे प्रेम ऐका. जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं, हे प्रेम ऐका. सांग मला, हे प्रेम ऐका. जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं, हे प्रेम ऐका. जे प्रेम तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करतं, हे प्रेम ऐका. जे प्रेम तुला पोलीस स्टेशनला विकतं, मी नाही म्हणत पोरी, अनेक न्यूज चॅनेल वरती हे बघ, अनेक हे बघ न्यूज चॅनेल बघ पोरी, रोज बातम्या येतात. हे 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 दिवसाला मुली गायब होतात. हे कुठं गेल्या माझ्या मुली? सांगा पोरीनो, कुठं गेल्या माझ्या मुली? जा पोलीस स्टेशनला आणि या वर्षातली फक्त महाराष्ट्राची यादी घेऊन ये गायब झालेल्या मुलींची. बाप रोज जातो पोलीस स्टेशनला, सापडलं का माझं लेकरू? हे पोलीस बांधव म्हणतात तपास सुरू आहे. बाप परत येतो, तुझ्या आईच्या गळ्यामध्ये पडतो, हंबरडा फोडून रडतो. हे प्रेम आहे का पोरी, मला सांग? हे प्रेम आहे का मला पोरी, सांग? हे प्रेम आहे का मला सांग? हे माझ्या लेकरा, अगं 1 पेन बापाला मागत होतीस, 5 पेन बाप देत होता. एक 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 चप्पल मागत होतीस, 50 दुकानं तुला फिरवत होता. हे पोरी, एका ड्रेस साठी शहरामध्ये तुला घेऊन जात होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसा करल पोरी, सांग मला, सांग पोरी सांग. हे तुझं शिकण्याचं वय आहे बघ, या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी, तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद. घे तिला आतमध्ये, घे आतमध्ये घे, भर करून घे. दोघं तिघ चला, पाणी पाजा, रडू देत, मोकळे होऊ देत. चला शेवटचे 5 मिनिटं. हे बोरे, हे प्रेम आहे का मला सांग बोरे? हे प्रेम आहे का? नाही बघ बोरे, हे बघ, हे तुझं शिकण्याचं वय आहे, शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभी राहायचं बघ. इकडे बघ, हे पोलीस स्टेशनला आहे आणि तुम्ही हजर राहता. पोलिसांचा फोन येतो, तुझ्या बापाला या लेक आलेले काहीतरी समजावून सांगूया. तुझा बाप तिथं पळत येतो, ओरडून सांगत असतो, दीदी घरला चल, अगं तुझ्या लायकीचं पोरग पाहिजे, तुझ्या पात्रतेचं पोरग पाहिजे, चल की ग दीदी, घरला चल. त्यावेळेला पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून बापाला ओळखत नाही पोरीनो. थांब ग, ते हिला घे, 1 2 3 या की रे संयोजक. महेश हिला धर, हळूच धर. हा, एकच. चला, ताकद ताकद ताकद. हे सत्य आहे, हे वास्तव आहे. एकही बोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. एकही बोरगी आई बापाला लाचार करणार नाही. चला, तुला इथं तुझा आहे. इकडे बघा, त्या 2 मुली खेळतायत, त्यांना खाली उतरवा तेवढं. ते कोण खेळतायत बघा. इकडे बघा, शेवटचा, पोरा खाली बस. शेवटचा 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट. इथं काही 10-15 बाप बसलेले आहेत का आपल्या लेकीसाठी कार्यक्रमाला आलेले? हात वरती करा, चला लवकर हात वरती करा. आणि 10-20 बापांनी उभं राहा, जागेवरती उभं राहा, लवकर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही पोरी. ज्या आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकून जातो, हा तुझा बाप आहे बघ. आज मी तुला छत्रपतीच्या समोर हा बाप दाखवून देणार बघ. आज हा बाप तुला मी दाखवून देणार, हा बाप दाखवून देणार, आणि मगच मी इथून जागणार बघ. पाठीमागं बघायचंय पोरीनं आणि पोरानं फक्त. आणि ज्यांचे पप्पा जागेवर उभा आहेत त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय. चला, पाठीमागं ज्यांचे पप्पा जागेवर उभे आहेत त्या लेकरांनी जागेवरती उभं राहायचंय. चल, जागेवरती उभं राहा पोरी, चल जागेवरती उभं राहा. ज्यांचे पप्पा पाठीमागं उभे आहेत त्या लेकरांनी जागेवरती उभं राहायचंय, त्या मुलांनी आणि मुलींनी. आणि इथं माझ्या समोर यायचंय. या लवकर, चला लवकर या, इथं या, माझ्या समोर या.
या लवकर या, उठा, चला लवकर या, इथं या, माझ्या समोर या. ज्यांचे पप्पा पाठीमागं उभे आहेत त्या सगळ्या लेकरांनी माझ्या समोर यायचं आहे, माझ्या समोर यायचं आहे. चाल लवकर, या मुलीनो इथं या, चला लवकर या. हे ज्यांचे बाप्पा माझ्या समोर उभे आहेत त्या मुलीने आणि त्या मुलाने इथं यायचंय माझ्या समोर. चाल लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. आज नाही तर परत. त्या लेकीला बघ महेश तिथं सांग, लवकर यायचं आहे. कोणाचे बाप्पा माझ्या समोर आहेत त्या मुलीने पळत माझ्या समोर यायचं आहे. आणि इकडे बघ गपोरी, बघ हॅलो, शांत, शेवट. ही पोरं खाली बसा सगळी, ही सगळी पोरं खाली बसा. पुढच्या वेळेला ही पोरं माझ्या समोर कधी बसवू नका. ही खाली बसवा सगळी पोरं. ही जत्रेला आलेली पोरं आहे, ती यांना काही घेणं देणं नाही. खाली बसवा. मग साऊंड एक पोरी, बघ, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, पण हा पोरी आज तुझ्या समोर बाप तुझा उभा आहे. बघ इकडं बघ, जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. जीव गेला तरी बापा चालल, बापाची मान खाली झुकता कामालाय. पळत पळत जा पोरी, आणि तुझ्या समोर तुझा बाप उभाय. जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा जिथं तुझा बाप उभाय तिथं जा पोरी, पळत जा आणि जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी जा, तुझा बाप जिथं उभा आहे तिथं जा, पळत जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरी जा. आज नाही तर परत कधीच नाही. बघ जावा पोरीनं, पळा. जिथं तुमचा बाप उभा आहे तिथं पळत जावा आणि तुमच्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारा. पोरी जावा पोरीनो तुमच्या बापाला अगोदर. तिला मिठी मार. हॅलो, सुरेश कुंदे यांनी पुढे यायचे पटकन. सुरेश कुंदे सुरेश कुंदे. सब मंगल है, सब आनंद है. खाली बसा सगळे बसा. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. एक ही पोरग व्यसन करणार नाही, एक ही पोरग कुठल्याही प्रकारची आत्महत्या करणार नाही, आणि एक ही पोरगी आपल्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. बस एवढं सांगतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सर्वांनी मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये माणुसकी धर्माचे पालन करा. कोणतेही व्यसन करू नका. आई वडिलांचे कष्ट, त्याग यांची जाणीव ठेवा. छत्रपती शिवाजी राजांचे, संतांचे, क्रांतिकारकांचे, कर्मवीरांचे विचार